Yes. महोदय, मुंबईमध्ये कार्यक्रम First. जो आयोजित केला गेला होता, क्वांटम तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्राला मिळालेली तंत्रज्ञानाची जोड, या विषयावरती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे व्याख्यान द्यायला आले होते आणि त्याने असं म्हटलं होतं की आपल्या IIT बॉम्बे नावातील बॉम्बे नाव तसंच आपण ठेवलं, हे मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं, त्यामुळे मी खुश आहे. आता मुंबईचं बॉम्बेचं नामांतर करण्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माननीय राज्यपाल, माजी राज्यपाल राम नाईक, भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, ज्याच्यामध्ये आशिष शेलार सारखे, शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते, त्याच्यामध्ये अनिल परब सारखे, यांनी खूप मार पण खाल्लाय, खूप केसेस पण घेतलेले आहेत. हा आमच्या अस्मितेचा विषय आणि ही मुंबईचं नामकरण करण्यासाठी, बॉम्बेचं मुंबई करण्यासाठी शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, मुंबईतले तमाम मुंबई प्रेमी नागरिक असतील, मुंबई हे नाव मुंबईच्या नावावरून आलेलं आहे, मुंबादेवीच्या नावावरून आलेलं आहे, याच्यासाठी अथक प्रयत्न करून हे नामकरण झालेलं आहे. आणि कोणतरी केंद्रीय मंत्री येतो आणि तो असं म्हणतो आणि अस्मितेला ठेच पोहोचवतो. या बाबतीत शासनाचं धोरण काय की मुंबई हे नावच ठेवलं पाहिजे का केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये शासन खुश आहे, याच्या बाबतीतला खुलासा आशिष शेलार यांनी करावा, कारण हा विषय त्यांच्याशी बऱ्यापैकी संबंधित आहे.